बुलढाणा जिल्ह्यात केस गळतीनंतर नख गळतीची केंद्र आणि राज्य सरकारकडून आता दखल घेण्यात आली आहे। नख गळती प्रकरणात पुणे येथील आरोग्य टीम आता बोंड गावात दाखल झालेली आहे। बुलढाणा जिल्ह्यात नख गळतीची समस्या आता जाणू लागली आहे। त्या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकार आता अलर्ट झाले। राज्याचे आरोग्य उपसंचालक डॉक्टर बबिता कमलापूरकर बुलढाणा दौऱ्यावर आहेत। नख गळतीच्या रुग्णांची विचारपूस आणि या दरम्यान चर्चा सुरू आहे। शेगाव तालुक्यातील 7 गावांमध्ये जवळपास 80 रुग्णांची नख गळल्याचं आता समोर आलं। शेगाव तालुक्यातील 7 गावांमध्ये जवळपास 80 रुग्णांची नख गळल्याचं समोर आलं। समजा एज्युकेशन डिपार्टमेंट, WC डिपार्टमेंट या सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येकाने आपल्या आपल्या रोल्सनुसार या ठिकाणी काम करायचं आहे आणि त्यानुसार आपण नक्कीच कारण काय आहे ते शोधून काढू। जसं पाणी आहे, माती आहे किंवा अन्न आहे याच्यामधून आहे किंवा अजून कुठले कारण आहेत हे सगळे आपण शोधून काढणार आहे। त्याच्यासाठी सेंट्रल याच्यावरून केंद्राची पण एक टीम उद्या येईल। आज काही जण त्यांच्यातले येणार आहेत आणि नक्कीच याच्यावर विलाज आहे आणि आपण करणार तो। म्हणजे गावकऱ्यांनी घाबरून जाऊ नये आणि जे काही आहे टीमला पण सहकार्य करावे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्यासोबत बुलढाण्याहून जोडले। संदीप, केस गळतीनंतर नख गळतीची आता सरकारकडून दखल घेण्यात आली आहे, कारण उच्चस्तरीय पथक आता बुलढाण्यात दाखल झालंय। काय सांगतील सविस्तर? हो, अगदी बरोबर आहे करण. खरं पाहिलं तर केस गळतीनंतर आता नख गळतीच्या या संपूर्ण घटनेने जी आहे ती खळबळ उडाली आहे आणि या घटनेची दखल जी आहे ही आता राज्याबरोबरच केंद्र सरकारने देखील घेतलेली आहे। केंद्र सरकारने आकस्मिक पथकाची जी आहे ती नेमणूक केलेली आहे। या पथकामध्ये उच्चस्तरीय अधिकारी आहेत। या अधिकाऱ्यांचं पथक जे आहे उद्या शेगाव तालुक्याच्या बोंडगावमध्ये दाखल होणार आहे आणि त्यासोबतच जे काही बाधित रुग्ण आहेत त्यांची तपासणी केली जाणार आहे, त्यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे आणि त्यानंतर जो काही निष्कर्ष निघणार आहे त्यावरून या ठिकाणी उपचार सुरू केले जाणार आहेत। खरं पाहिलं तर ICMRच्या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी येऊन विविध नमुने जे आहेत हे गावामध्ये घेतले होते, मात्र अजूनही त्याचा अहवाल जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आला नाही। परंतु एम्स नागपूर यांचा जो काही अहवाल होता त्यामध्ये या नागरिकांच्या शरीरामध्ये सेलेनियमचं प्रमाण असल्यामुळेच केस गळती आणि नख गळती जी आहे ती होत आहे आणि त्या अनुषंगाने सध्या आरोग्य विभागाकडून या संपूर्ण रुग्णांवर, नागरिकांवर जे आहेत ते उपचार केले जात आहेत। सध्या जे आहे हे जॉईंट डायरेक्टर जे आहेत आरोग्य विभागाच्या हे पुणे येथून बबिता कमलापूरकर जे आहेत या ठिकाणी आपल्या पथकासह दाखल झालेले आहेत। त्या ज्या बाधित रुग्ण आहेत त्यांच्यासोबत चर्चा करतायत आणि या संपूर्ण तपासणीनंतर जो काही निष्कर्ष समोर येईल त्या अनुषंगाने पुढील उपचार जो आहे या रुग्णांवर केला जाणार आहे आणि केंद्राचं जे पथक आहे उद्या याच बोंडगाव आणि इतर परिसरातील बाधित गावांमध्ये भेट देणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा उपचाराला सुरुवात होणार आहे। संदीप, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।